नमस्कार मंडळी, महालक्ष्मी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। मग काय तुम्ही काय केलं होतं आज दुपारी जेवणासाठी? रोज रोज घरी जेवणासाठी काय करायचं काहीच सुचत नाही ना? मग मैत्रिणींनो, टेन्शन कशाला घेता? महालक्ष्मी किचन असताना टेन्शन न घेता अगदी सहज सोपी महाराष्ट्रीयन थाळी, महाराष्ट्रीयन पारंपरिक मराठमोळी पद्धतीने केलेले वेगवेगळे पदार्थ मी तुमच्याशी शेअर करत आहे। मागेही मी बऱ्याच रेसिपी अपलोड केल्या आहेत रोजच्या थाळीचे। आपल्याला घरी रोज रोज सकाळ संध्याकाळी जेवणासाठी काय करायचं टेन्शन येतच। टेन्शन न घेता नक्कीच मला फॉलो करा, तुमची टेन्शन दूर करण्यास नक्कीच माझी मदत होईल। तर सगळ्यात पहिला भातापासून सुरुवात केलेली आहे की आपण प्रत्येक स्वयंपाक घरात सुरुवात भातापासूनच करतो। इथे 1 ग्लास कोलम तुकडा 3 पाण्याने स्वच्छ धुवून चवीनुसार मीठ घालून मी पातेल्यातच शिजण्यासाठी ठेवलेला आहे। आज आपल्याला मूग डाळीची आमटी करायची आहे। त्यासाठी 1 वाटी मूग डाळ मी स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। डाळ शिजेल 1 पत पाणी घातलेलं आहे। 1 बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये टाकला, 1 चमचा मीठ टाकलेला आहे आणि डाळ आपल्याला शिजण्यासाठी गॅसवर ठेवून द्यायची आहे। तुम्ही कुकरलाही लावू शकतो, पण या प्रमाणात मूग डाळीची आमटी बाहेरच डाळ शिजून खूप चविष्ट होते। तर थोडीशी चिंच घालायची आपल्याला, चिंचेने खूप छान मूग डाळीच्या आमटीला किंवा कोणत्याही आमटीला छान चव येते। तुम्ही या पद्धतीने डाळ भाताचा कुकरही लावू शकता। कुकरपेक्षा असा पातेल्यातच भात मस्त होतो आणि तोच आम्हाला आवडतो। आणि अशी बाहेर पातेल्यातच मस्त अशी मोकळी डाळ शिजवून घेतलेली खूप चविष्ट होते आणि डाळ ही पटकन आणि छान शिजली जाते। कुकरला पूर्ण गाळ होतो आणि मूग डाळ कुकर मध्ये शिजवलेली अजिबात चवीला लागत नाही। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डाळ भाताचा कुकरही लावू शकता। भाताला छान उकळी आली आहे। मंद आचेवर झाकण ठेवून मी आता बाजूच्या शेगडीवर भात मुरायला ठेवला आणि त्या शेगडीवर मी डाळ ठेवली आहे शिजण्यासाठी। डाळीलाही छान उकळी आली आहे। मंद आचेवर डाळ शिजण्यासाठी ठेवून दिली आणि आता भाजी तयार करत आहे। आता ह्या भाजीला तुमच्या इकडे काय बोलतात ते मला नक्की कमेंट करून सांगा। ही हिरवा माठाची भाजी आहे। कोकणात हिला हिरवा माठ असं बोलतात। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते। तर मंडळी, तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा। ही भाजी आपल्याला साफ करून घ्यायची आहे आता, म्हणजे निवडून घेणार आहे ही भाजी मी। सगळी पानं काढून घेणार आहेत, अगदी कवळी पानं आहेत आणि या भाजीचे कवळे कवळे देठही आपल्याला घ्यायचे आहेत। अगदी मेथी, शेपू, पालक कोणत्याही भाजीचे कवळे देठ नक्कीच घ्या। या भाजीची देठ कशी घ्यायची ते मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे। बघू शकता अशा पद्धतीने माझी सगळी भाजी निवडून झाली आहे। कोळी कोळी देठही मी घेतली आहेत, पण तुम्हाला मी दाखवत आहे देठ कशी घ्यायची याची। भाजीची पूर्ण पानं काढून घ्यायची। ही भाजी आपल्याला पानं मोठं असल्यामुळे चिरून घ्यायची आहे। मी नेहमी भाजी चिरत नाही, पण याची पानं खूपच अशी मोठी आहेत, पण ती कवळी आहेत, कवळी देठ आहेत। पण देठाची वरची जी बाजू आहे, म्हणजे शेवग्याची शेंगा सोलताना आपण जशी वरचे साल काढतो तसे हे जे काढून घ्यायचे, वरचे पूर्णपणे नार काढून घ्यायचे आणि बघू शकता देठ सहज असे मोडतात। अशी देठाची बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, एकदम बारीक। अशा पद्धतीने सर्व देठ मी घेतलेले आहेत। सगळेच नाही, अगदी कवळी कवळी देठ असतील बारीक तीच घ्यायची आहे। भाजी तर या पद्धतीने आपली साफ करून झालेली आहे, म्हणजे निवडून झालेली आहे। तर जी पानं मोठी मोठी आहेत तीच फक्त आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत थोडीफार। पण कोणतीही पालेभाजी चिरायच्या आधी स्वच्छ धुवून घ्यायची असते, मग ती चिरायची असते, हे तुम्हालाही माहितीच आहे। आधी चिरून मग धुतली तर त्यातले सगळे जीवनसत्व निघून जातील, त्यामुळे आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे भाजी। भाजीला बरीच माती होती, त्यामुळे मी 3 ते 4 पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे। भाजी छान अशी धुवून झाल्यानंतर ती नितळत ठेवली मी। भाजी निवडेपर्यंत आपली डाळ छान शिजलेली आहे। बघू शकता तुम्ही डाळ आपली छान शिजलेली आहे। थोडीशी घट्टच झाली होती, थोडंसं पाणी मी घातलेलं आहे त्यामध्ये। डाळ बाजूला ठेवली। आता आपल्याला भाजीला फोडणी घालायची आहे, त्यासाठी आपल्याला भाजी चिरून घ्यायची आहे। ही भाजी मी चिरत नाही, पण ह्याची पानं खूपच मोठी आहेत, त्यामुळे मी चिरून घेत आहे। अगदी थोडीफार चिरत आहे वरच्यावर, जास्त बारीकही नाही करत आहे। व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही भाजी जास्त बारीक न करता मी थोडी थोडी पानं सुरीच्या साह्यानेच कट करून घेतलेले आहेत। भाजीची फोडणीची तयारी करायची आहे आपल्याला, त्यासाठी मी 3 गड्डे लसूण घेतलेले आहेत। हा ओला लसूण आहे, या सीझनचा आत्ताचाच हा फ्रेश असा ओला लसूण आहे। चव ही भाजीमध्ये छान उतरते आणि लसणामुळे भाजीला चव ही खूप छान येते। कोणत्याही पालेभाजीला लसूण भरपूरच घालायचा, कोणत्याही पालेभाजीला तेल भरपूरच लागते, त्या प्रमाणात मी 3 पळी तेल घेतलं आहे। भाजीची एकच जुडी आहे, त्या प्रमाणात मी 3 पळी तेल घातलेलं आहे। तेल तापल्यानंतर इथे मिरचीचे काही तुकडे टाकलेले आहेत आणि ठेचून घेतलेला सर्व लसूण मी यामध्ये टाकला। लसूण मात्र भरपूर घालायचा आहे भाजीमध्ये। लसणाचा कलर बदलेपर्यंत आपल्याला लसूण छान परतून घ्यायचा। ओला लसूण आहे त्यामुळे परतायला थोडा वेळ लागत आहे, पण लसूण छान असा लालसर होईपर्यंत परतून घेतला। लसणाचा तेलात पडल्या पडल्या मस्त असा सुगंध घरभर दरवळत होता। लसूण छान असा परतून झाल्यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा मी त्यामध्ये टाकला, तोही छान परतून घेतला। तुम्हीही याच पद्धतीने भाजी करता का? नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही भाजी कशी करता तेही मला नक्की सांगा।
लसूण, कांदा, मिरची छान अशी परतून घेतली. त्याच्यानंतर आता आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे यामध्ये. अशी स्वच्छ धुवून नितळ ठेवलेली भाजी आपण यामध्ये टाकणार आहोत. आता सर्व हिरवा माठाची भाजी मी यामध्ये टाकून घेतलेली आहे. ही भाजी आपल्याला भरपूर दिसत आहे, पण ही भाजी एक वाफ लागल्यावर पूर्णपणे कमी होणार आहे आणि कमी झाल्यावर त्याच अंदाजानुसार आपल्याला मीठ टाकायचे आहे. मीठ आधी टाकायचं नाही. भाजीचं प्रमाण आत्ता जरी भरपूर वाटत असेल तर एक वाफ लागल्यावर पूर्णपणे भाजी ती कमी होते तेव्हाच मीठ टाकायचं आहे. नाहीतर भाजी भरपूर असली की त्या प्रमाणात तुम्ही मीठ टाकता आणि खारट होते भाजी. म्हणून पालेभाजी कोणतीही असू दे, पूर्णपणे वाफ लागल्यावर कमी झाल्यानंतरच अंदाजानुसार मीठ टाकायचे. होऊ शकता एका वाफेतच भाजी किती कमी झालेली आहे, त्यानुसार मी मीठ टाकलेलं आहे. इथे भाजीला त्याचं आंगचं पाणी सुटतं, त्याच पाण्यात आपल्याला भाजी छान शिजवून घ्यायचं आहे. अजिबात एक थेंबही पाणी यामध्ये घातलेलं नाही. माठाच्या भाजीला भरपूर त्याच्या आंगचं पाणी सुटतं आणि त्यात आपण मीठही टाकलेलं आहे आणि भाजीला भरपूर पाणी सुटलेलं आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये. आता हे पाणी पूर्णपणे आटेपर्यंत भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. मोठ्या आचेवरच भाजीचं पाणी पूर्ण आटवून घेतलं, बघू शकता भाजीचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. भाजी आपली शिजलीही आहे. अशा पद्धतीने भाजीवर झाकण न ठेवता मंद आचेवर आपण भाजी छान शिजवून घेतलेली आहे. भाजीला पूर्णपणे तेल सुटेपर्यंत भाजी छान परतून घेतली, बघू शकता भाजी छान झाली आहे, मस्त शिजली आहे. आता जास्त वेळ नाही लागत, 1-2 मिनिटातच भाजी होते. भाजीचं पूर्णपणे पाणी सगळं आटलेलं आहे आणि आता भाजीला तेल सुटलेलं आहे. अशा वेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मस्त अशी हिरवा माठाची भाजी आपली तयार आहे. तुम्ही ओल्या खोबऱ्याचा किसही यामध्ये घालू शकता. माठाची भाजी आपली तयार आहे. आता आपल्याला आमटीची तयारी करायची आहे. डाळ तर आपली शिजली आहे. आता आपल्याला फक्त फोडणी घालायची आहे. एका पातेल्यामध्ये 2 ते 3 पळी तेल घातलेलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेला आहे. मोहरी छान तडतडल्यानंतर ह्यामध्ये मी जिरे घातलेले आहे 1 चमचा. जिरे तेलामध्ये छान असे फुलल्यानंतर इथे मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात ठेचलेल्या त्यामध्ये मी टाकणार आहे. लसूण ठेचूनच घालायचे आहे, चिरून अजिबात घालायचा नाही. कोणत्याही आमटीची फोडणी देताना लसूण ठेचूनच घालायचा, चिरून अजिबात घालायचा नाही. लसणाचा पूर्णपणे अर्क आमटीमध्ये उतरला पाहिजे, त्यासाठी लसूण ठेचूनच घालायचा. त्याने आमटी ही खूप चविष्ट होते आणि सुगंधही छान येतो. एक बारीक चिरलेला कांदा आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पाने यामध्ये टाकलेले आहेत. कढीपत्ता सुकवून मी चुरून टाकलेला आहे. कढीपत्ता ओला टाकला तर तो काढला जातो, पण अशा पद्धतीने सुकवून टाकलं तर कढीपत्ता पूर्ण विरघळला जातो आमटीमध्ये. एक मोठा लालसर टोमॅटो बारीक चिरलेला त्यामध्ये टाकला, तोही छान परतून घेतला. अर्धा चमचा हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी चटणी यामध्ये टाकून छान असं परतून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही मसाला वापरू शकता, फक्त 1 चमचा किचन किंग मसाला घालायला मात्र विसरू नका. हे सर्व 1 मिनिटभर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शिजवलेली डाळ टाकायची आहे. थोडंसं डाळीच्या पातेल्यातच पाणी घेतलं नाही, ते मी खळबळून टाकलेलं आहे. तुम्हाला आमटी कशी घट्ट पातळ हवी त्या प्रमाणात तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. अशा पद्धतीने आमटीला छान अशी फोडणी दिलेली आहे. पण मंडळी तुम्ही या पद्धतीने एकदा मूग डाळीची आमटी करूनच बघा, खूप छान होते, चविष्ट. अगदी रोज रोज तीच आमटी बनवाल. मंद आचेवर 1 मिनिटभर आपल्याला आमटी छान शिजवून घ्यायची आहे. बघू शकता आमटीला कलरही खूप छान आला आहे. लहान मुले अगदी आवडीने आमटी खातील. मुलांना आपण आमटी भात चारतो, या पद्धतीने आमटी जर बनवाल तर त्यांच्या तोंडाला कारण नेहमीच मुलांना वरण भात खाऊन खूपच कंटाळा येतो, त्यामुळे या पद्धतीने आमटी नक्कीच करून पहा. आमटीला उकळी यायला लागलेली आहे. या इथे मी कस्तुरी मेथी हाताने चुरून घातलेली 1 चमचाभर इतपत. पौष्टिक अशी मूग डाळीची आमटी तयार आहे. तुम्ही ही आमटी गरमागरम भातासोबत, चपातीसोबत किंवा कोणत्याही प्रकारची ज्वारी, बाजरी, तांदळाच्या भाकरीसोबत चुरूनही खाऊ शकता. 1 नंबर लागते, नक्कीच ट्राय करून पहा. आज ताटामध्ये वाढलेली हिरवा माठाची भाजी आणि मुगाची आमटी झालेली आहे. तर आपल्याला आता कोबीची भाजी राहिली ती करून घ्यायची आहे. कोबी ते मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. अर्धा कट करून अर्धी बाजू मी कोबीची ठेवलेली आहे आणि अर्धी बाजू मी बारीक चिरून घेतलेली आहे. भाजी करण्यासाठी बिड्याच्या तव्यावर मी 2 पळी तेल घातलेलं आहे. जिरं टाकलं आणि जिरं छान असं फुलवून घेतलं. कोबीची भाजी बरेच प्रकारे करतात, पण एक साध्या सिंपल पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे, पण चविष्ट होते. मी मिरची टाकलेली आहे कट करून. एक मोठा कांदा बारीक चिरलेला तोही टाकून छान आपल्याला आता परतून घ्यायचा आहे. कोबीची भाजी बरेच प्रकारे करता येते, त्यातला एक प्रकार मी तुम्हाला दाखवत आहे. कांदा छान असा भाजून झाल्यानंतर सगळा कोबी यामध्ये मी टाकणार आहे. सर्व कोबी यामध्ये टाकला आणि छान असा परतून घेतला. तेल आणि कांद्यामध्ये छान परतून घेतल्यानंतर मी चवीनुसार 1 चमचा इथे मीठ टाकणार आहे. सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या टिफिनसाठीही तुम्ही अशी भाजी बनवू शकता. प्रत्येक भाजीमध्ये ज्याची त्याची चव असते, त्याच चवीची भाजी त्याच पद्धतीने सिंपल पद्धतीने केली की चव मात्र भन्नाट लागते आणि ती चव आपल्याला चाखताही येते. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि सगळं आता एकजीव करून घेत आहे. मी मिक्स करून घेत आहे हळद आणि मीठ. बघू शकता हळद पडल्यावर किती छान कोबीला कलर आला आहे, किती छान दिसत आहे. भाजी वाफेवरच आपल्याला
शिजवून घ्यायचे झाकण न ठेवता मंद आचेवर. कोबीची भाजी अर्धी कच्चीच खूप छान लागते. भाजी आपली झालेली आहे तयार. त्यामध्ये आता मी एक टोमॅटो बारीक चिरलेले टाकणार आहे. टोमॅटो टाकून 1 मिनिटभर छान अशी भाजी परतून घेतलेली आहे. टोमॅटो आधी टाकला असता तर पूर्णपणे कोबीचा कलरही बदलला असता आणि त्याची चवही वेगळी लागली असती. त्यामुळे टोमॅटो नंतर टाकला मी. बिडाच्या तव्यावर केलेली कोबीची भाजी वाफेवरची आपली तयार आहे. त्याचबरोबर चपातीही मी करून घेतलेली आहे. त्याच तव्यावर मी पापडही भाजून घेतलेले आहेत. उडदाचे पापड आहेत. दुपारच्या जेवणामधला चमचमीत असा हा बेत होता. मराठमोळी पारंपरिक पद्धतीने केलेले जेवण, अगदी बेसिक मसाल्यांमध्ये, तेही पौष्टिक आणि कोणतंही वाटण घाटण न करता अगदी पारंपरिक पद्धतीने झटपट केलेली ही पूर्ण थाळी बघू शकता. गरमागरम भात, कोबीची भाजी, हिरव्या माटाची भाजी, पापड, लोणचं, त्याचबरोबर चटपटीत मूग डाळीची आमटीही केलेली आहे. तर मंडळी, आजची थाळी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. रेसिपी तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि तितकाच महालक्ष्मी किचनला सपोर्टही करा. चला तर मंडळी, भेटूया अशाच नवीन छान रेसिपीमध्ये. आतासाठी बाय, धन्यवाद.